लग्नानंतर त्यांची एकांतामध्ये पहिली रात्र होती. खोलीचा दरवाजा लॉक करून सूरज आता तिच्याजवळ आला होता. तिच्या छातीत धडधड असं व्हायला लागलं होतं आणि तो तिला हळुवारपणे स्पर्श करू लागला. त्याने तिचा हात हातात घेतला तेव्हा तिला विशेष असे काही वाटले नाही व त्याने तिला लगेच त्याच्या मिठीत घेतले. नंतर तो तिच्या लांब व काळ्याभोर केसातून हळूवार हात फिरवू लागला. तेव्हा तिच्या मनात कसल्याही भावना निर्माण झाल्या नाहीत. त्याला कळालंच नव्हतं की आपलं प्रेम एकेरी होत आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही आणि तो घाबरला. तिला आपल्या होणाऱ्या स्पर्शाचा, प्रेमाचा, काहीच न वाटण्याचा संदर्भ लावताना तेव्हा त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तो तिथून उठला आणि तिच्यापासून जाऊन 4 हात लांब अंतरावर बसला. "अरे, मी तुला लग्नाआधीच सांगितलं होतं ना सर्व काही, पण तो माझं बोलणं गंभीरपणे घेतलं नाहीस. अरे, पण तुझ्या त्या प्रेमळ स्पर्शाने मला काहीच का होत नाही रे. माझं शरीर आता निर्जीव झालंय." निर्जीव म्हणजे? निस्तब्धपणे खचलेल्या तिच्या या बोलण्याने त्याचे हात थरथर कापायला लागले होते. विट्रिऑल ॲपवर तो निलेशला भेटली आणि तेव्हा त्याला तो खूप आवडली. नंतर आता आपल्या ऑनलाईन भेटीचं रूपांतर प्रत्यक्ष भेटीत झालं. भेटी परत परत होत राहिल्या आणि त्या भेटीत निलेशचं प्रेम तिच्यावर जडलं. पण एकदा तिने भेटीत तिचा भूतकाळ ते निलेशला प्रामाणिकपणे सांगितला होता. 2-3 मुलांबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांसोबत माझं ब्रेकअप झालं होतं. त्यात डिप्रेशनमध्ये मी ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला मी नापास झाले. घरच्या कडक शिस्तीमुळे मी नापास झालेलं नेमकं कारण सांगू शकले नाही. आता माझ्यासोबतच्या मित्रमैत्रिणींना नोकऱ्या लागल्या होत्या, परंतु मी कुठेतरी भरकटत चालले होते. ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याजवळ आपलं कोणीतरी पाहिजे त्यावेळेस असं जास्तच वाटत होतं. दिवसभर घरी असल्यामुळे वडील जास्तच मला टोकून बोलायचे. मी नापास झालेले वर्ष सोडवत असताना वडिलांनी मला इकडे शहरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे मला पाठवून दिले होते. रिकामटेकडी बसून राहण्यापेक्षा इकडे काही वेळ काम करत करत राहिलेले विषय सोडव असे म्हणाले. यासाठी माझा यामध्ये होकार किंवा नकार आहे हे सुद्धा मला विचारले नाही. स्वतःपुरते पैसे कमवण्याइतपत तरी अक्कल येऊ दे असे म्हणाले. एवढं सिरियस होऊन मला का सांगतेस? पण लॅब असिस्टंटची नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी आहेस. अगं, तुझी आधीची रिलेशनशिप ही तुझा भूतकाळ झाली. अगं, मीही होतो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये. पण आता मला आठवलं तरी इतकं हसू येतं ना, इतकं ते इमॅच्युअर होतं, निलेश सहजपणे म्हणाला. परंतु माझ्या बाबतीत हे इतकंच नाही. परंतु शहरात आल्यावर इकडे मी जास्तच भरकटले रे. ऑनलाईन डेटिंग ॲपवर आवडलेल्या एका मुलाला मी प्रत्यक्षात भेटले, पण त्याने सुद्धा मला फसवलं. टाईमपास म्हणून हवं तेवढं डेटिंग केलं आणि तो माझ्या आयुष्यातून निघून गेला. नंतर इथेच दुसऱ्या वेळी ॲपवर एकजण मला फारसा आवडला नव्हता, परंतु तो मुलगा माझ्या खूपच मागे लागला होता. त्यावेळी मी त्याला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने माझ्यासमोर एका वेगळाच प्रस्ताव मांडला. माझ्यासोबत फक्त 1 तास बेडवर घालवण्याचे मी तुला पैसे देतो म्हणाला. मी विचारांच्या तंद्रीत सापडलेले त्याला शेवटी हो म्हणाले. त्यावेळेस त्यांनी माझ्या अवयवांचा उपभोग करून घेतला अगदी पुरेपूर. त्यानंतरही असंच काहीसं घडलं. कधी आकर्षणापायी आणि बहुतेकदा पैशांच्या गरजेमुळे खूप जणांना मी माझ्या शरीराचा उपभोग करून दिला. नोकरीतल्या कमीत कमी असलेल्या पगारापेक्षा इथे आपल्याला इतका पैसा मिळतोय की आपल्याला घरच्यांच्या पैशावर अवलंबून राहावे लागणार नाही. आपण स्वतःच्या पायावर
उभे राहू शकतो असे म्हटल्यावर मी या मोहात वाहत गेले. परंतु तिच्या या सगळ्या अनपेक्षित धक्कादायक बोलण्याने निलेशने आश्चर्यचकित होऊन कपाळाला हात लावला व तो त्याचे डोळे शांतपणे मिटून बसला होता. तो म्हणाला, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे. तो तुझा जो निर्णय आहे तो घेशील तो मला मान्य आहे, असं म्हणून तिने त्याच्या हातावर हात ठेवताना म्हणाली. तिला आज आधाराची गरज आहे हा तिचा स्पर्श त्याला सांगत होता. परंतु तो त्या दिवशी फारसं काही बोलू शकला नाही. पण दुसऱ्या दिवशी सावरल्यावर त्याने त्याचा निर्णय तिला सांगितला. तू तुझ्या भूतकाळासहित मला हवी आहेस. आता पाठीमागचं आपण सगळं विसरून जाऊ. मी तिचा भूतकाळ स्वीकारला आहे खरा, पण आता तिची खरी शारीरिक अवस्था व्हावी. तिच्या या शरीराला माझ्या प्रेमाचा स्पर्शच कळत नाही. मग आमचं दोघांचं प्रेम कसं कळणार आहे? पहिल्या रात्रीच्या दिवशी त्याच्या मनात बसलेल्या ठिकाणी असे विचार येत होते. परंतु त्याची ही अवस्था धीराने लक्षात घेऊन ती म्हणाली, जरी आपलं लग्न झालं असलं तरी तू तुझा निर्णय बदलू शकतोस. तू माझं आयुष्य मी स्वतः उद्ध्वस्त केलं आहे. मग पुढे माझं मी बघून घेईल. परंतु माझ्यामुळे मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. या अशा बोलण्याने ती त्याच्याकडे स्तब्धपणे बघू लागला. परत एकदा विचारतो, मी तुला खरंच आवडतो का? तुझ्या काही माझ्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा आहेत का? त्याने असे तिला स्पष्टपणे विचारले. काय वेड्यासारखा विचारतोयस? आवडतोस रे, पण बघ ना रे, शरीर मला काहीच साथ देत नाही रे. त्यामुळे त्यात काही भावना आज निर्माण होत नाही. मग तुझी एकतर्फी प्रेमाची ओढाताण का? हतबल होऊन बोलताना ती कंटाळली. कितीतरी वेळ तो असाच शांतपणे बसून राहिला. नंतर निर्धारपूर्वक तर तिच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला, माझंही तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे आणि बघू ते किती खरं आहे. माझ्या या प्रेमाने तुझं निर्जीव झालेलं शरीर आता हळूहळू बदलेल. ते या स्पर्शाने फुलून येईल आणि मोहरेल. तू आता काही काळजी करू नकोस. माझ्या प्रेमाने तुझ्या मनामध्ये परत भावना जागृत होतील. त्यासाठी काही काळ जाऊ दे. अगदीच काही नाही झालं तर मग ठरवू आपण. त्याच्या या अशा बोलण्यानं ती आश्चर्यचकित झाली व पुन्हा एकदा निर्णयात्मक बोलण्यानं ती त्याच्याकडे एकटक डोळ्यात पाहू लागली व त्यानं तिचा हात हातात घेतला. त्याच्या या आश्वासक स्पर्शाने तिच्या डोळ्यात पाणी आले. म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की विश्वास आणि खरेपणाच्या जोरावर कोणतेही नाते घट्ट होत जाते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.